बापरे, गेले तर बर्फ टाकून मारवाले पोलीसवाले. ए म्हणजे हा म्हणजे अबे माहित असं सांगून दे ना रे. बाबा मला माहित होतं, आतापर्यंत सांगितलं नसतं काय आणले. आणि पोलीसवाला एवढा कातोयला बाप्पा, का भांडणं करू लागला काय माहिती. त्या बायको सांगते 5-5 मिनिटाला येते, एक इकून रट्टा मारते तिकून रट्टा मारते चालला जाते. काय करा बरं, डोकं फोडलं द्या पोलीस. मला माहित नाही तरी ते मारू राहिला मला. काय करा रे बुवा, कसं करा बापा, काय करू मी आता. काय झालं अहो बिचारे, तुला काय सांगू, माझ्या मित्राला गोष्ट माहित आहे. आपण दोघं जण मुंबईला आलो म्हणून पडून, पोलिसांनी त्याला पकडलं, त्याला चांगलं मारलं. मला माहित पडलं आता. हो का, बहुतेक त्या बापानं कंप्लेंट केली, बाबा पोरगी पडून नेली ना, असं झालं ते. माझ्या मित्राला बाबा टाकलं जेलात नाही, त्याला हारमान मारू राहिले. पण तुम्ही सांगितलं कशाला त्याला. अहो त्याला माहितच आहे आपल्या दोघांचं चालू आहे म्हणून. त्याला हे पण माहित होतं की आपण एक दिवस पडून चाललो म्हणून. आता मी त्याला सांगितलं, पण त्याला सांगा नाही फक्त, पण नाही सांगत ते. मला माहित आहे, विश्वास आहे माझ्या त्याच्यावर. पण त्यानं सांगितलं तर मग कसं करता. नाही 100% गॅरंटी मला सांगत नाही ते. मी काय म्हणतो, पैसे किती आणले बॅगेत किती आहेत ते मला काय माहित नाही. तर चला ना, इथं आता हल्ले झालं मला, पण करमू नाही राहिलं. हो तुला काय झालं आता, तुला काऊन करमू राहिलं. मला घरच्याची आठवण येऊ राहिली. ओ बाई, तुझे काय खरं दिसून राहिलं मला. अहो तिकडे मा मित्र आरमान मार खाऊ राहिला तरी ते सांगून राहिलं, तू म्हणून राहिलं करमू नाही राहिलं. नाही सांगत नाही मी, टेन्शन घेऊ नका. आणि हो, फोन नको लावत्या बाप्पा गिपाले, नाही तर लावशील. ते लोकेशन समजते बरं कुठं आहे ते. आपण लावशील नाही तर फोन, हॅलो बाबा मला करमू नाही राहिलं अशी बोंबलशील. नाही मी नाही लावत फोन. चला एखादा हॉटेल गिटेल पाहू, तिथं राहतात ते. मला असं वाटू राहिलं येईल विनाकारण आणलं इथं. हिचं काय खरं नाही दिसून राहिलं मला. अरे बाबा, एवढ्या उन्हात भर मारले बाबा हे पोलीस. ओ साहेब मला नाही माहित कुठे गेले ते. आता लवकर सांग म्हटलं, तुला माहित आहे अटकलो कोण. साहेब मला वाटेल माहित नाही, जाऊ दे सोडून द्यायले. काय मगापासून किती मारू ढोरासारखं, तर ऐकू लागते सगळं माहिती दिले कुठं आहे काय ते. मग काय मग टाळ लवकर. साहेब किती मारा तुम्ही, माहित नाही काय सांगा तुम्हाला. मला नाही माहित कुठे गेलं ते. मला काय मारू राहिले तुम्ही, मला हे नाही समजून राहिलं. तुम्ही त्याला पाहा, मला काय मारू राहिले. त्याला काय आलं पहा, म्हणजे अरे माहितीच नाही कुठे गेलं काय पाहू ठेवले. तुला सगळं माहिती आहे, तुझा मित्र आहे समजलं का. तुले फोन आलता. नाही साहेब मला फोन नाही आला हो. तुम्हाला पाया पडतो राजा, काय एवढं मार राहिले का, कुठं मारू राहिलं राजा. पायाचे पार कुठं काय ते ढोला मारू राहिले. सर मी काय म्हणतो, जाऊ द्या आता जरासं 5 मिनिटं ब्रेक घेऊ आपण, डबल यू मध्ये माराले. बरं ठीक आहे, चाल साहेब. बापाला वाटते बाहेर बोलते, त्या बापाला भेटतो. थांब रे, तू असा कसा सांगत नाही तू. तुला सगळं माहिती आहे, नाटकं करू. नाही ना साहेब, तुम्हाला काय सांगू राहिलो मी, मला नाही माहित कुठे गेले ते. एवढा मार खाल्ला तर करा तुम्ही घर जागा, एका शब्द सांगितला तर कुठे गेले ते. मला काय माहितच नाही, काय सांगू तुम्हाला. बरं ठीक आहे, तुला माहित नाही का. 2 मिनिटं 5 मिनिटात मी येतो डबल. असा कसा माहित नाही तुला. मग गाईड माय भिंज ते परशा तिकडे पडून गेला, मार खायचं मला पडून राहिलं. अरे बाप रे देवा, काय करा रे बा. एवढा टकला काय काम आहे इथं. मंगेशचा बाप कोण आहे. साहेब मी आहे म्हटलं मंगेचा बाप. सर काय झालं सर. काय झालं म्हटलं, काय झालं नाही म्हणा असं म्हणा. टोपीवाला तू कोण आहे रे. सर मी मजलापूर या गावाचा सरपंच आहे, आणि जे सगळ्यात मागचा आहे ते उपसरपंच आहे, आणि जे मधातला आहे हे त्याचा मामा आहे. नाही मामा नाही, काका आहे. रजिस्टर घेतो ना मी, लिहितो ना. मला काही काम आहे तुमचं नाही का. अरे मला काय करायला लागतं तुमचं. हे मामा आहे, ते काका आहे, ते भाऊ आहे. हे तुला जेवढं सांगा तेवढं सांग. अय मंगेशचा बाप समोर आहे. बोला साहेब काय झालं. तुमचं पोरं गेलं म्हटलं कामातून. आता सरळ त्याला सांगून द्या, विषय लय गंभीर आहे म्हणा. सर मग झालं काय नेमकं, आम्हाला काहीच नाही समजून राहिलं. तुम्ही डायरेक्ट आले, गाडी आणली, गाडीत मी पूर्व टाकून नेलं. काय झालं काही सांगू तर राहिले तुम्ही. अरे सांगा ना पहिले काय झालं काय. सगळं सांगणार तुला सगळं रामगाथा सांगतो मी, काय झालं ते काय नाही ते. विषय असा आहे, तुझे जे पोरगा आहे त्याचा मित्र, त्यानं एक पोरगी पडून नेली. ते दोघं जण गेले, लंपास झाले, ते फरार झाले. कुठे गेले काय माहित ते माहित नाही. त्या पोरांकानी शेवटचा कॉल मंगेशला गेलता. त्या मंगेशला माहित आहे किती दोघं जण कुठे गेले ते. पोरीच्या बाप्पाचा रिपोर्ट आली, समजला, कंप्लेंट केली त्यानं. कसं करायचं मग आता. तुझं नाव टाकू का पोराचं, तुझ्या घालू का देत नाही, जेलात नाही दिले. नाही साहेब, म्हणजे मा पोराला माहिती आहे का की ते दोघं जण कुठे गेले ते. सगळं माहिती आम्हाला, माहितीनुसार आम्हाला एवढं माहित पडलं आहे. जे शेवटचा कॉल मंगेशला आलता, मंगेशला सगळं माहिती आहे ते दोघं जण कुठे गेले ते. पण तुझे पोरगं एवढा हरामखोर आहे, एवढा मारू कुठल्या सारखा मारला गेले, तरी ते नावाला सांगू राहिलं कुठे गेले ते दोघं जण. कसं करायचं मग गेले, कसं करायचं सांगा तुम्ही बोले. बा डिमा खाबा, मा डिमा खाऊ नका. मा एकदा आबा भेजा एकदा गरम झाला, मजा करत नाही मी. बापरे, पोलीस तर म्हणजे डेंजरस आहे बापा. सर पण माय म्हणणं एवढंच आहे सर, पण तुम्ही एवढे मारू करून राहिले त्याला माहित नसेल ना बहुतेक. सगळं माहिती द्यायला सांगून राहिलं ते.
तुम्ही एक काम करा ना, कशाला तुमच्या पोराला फसवता? तुमचं पोर बाबा 12च्या भावात जाईल बरं. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही त्याला भेटा, त्याला सांगा बाबा तुला माहित असेल तर सांगून दे मला पोलीस आले, नाहीतर विषयले कसं सरले भारीत बरे. खरे शांताराम कसं करतो रे बा? कायले काय माय भिंत काय करू रे? मी काय म्हणतो, चला आपण मंगेशला भेटू. मंगेशला म्हणा तुला माहित असेल सांगून दे म्हणा बा, कशाला तू फसुराला मग याच्यात नाही. हो ना, मला तसं वाटलं नाही का. चाल बरं सर, आम्हाला मंगेशला भेटायचं. भेटू नका त्याला, विचारा त्याला, तुला माहिती आहे तर सांगून दे म्हणा पोलीस आले, नाहीतर विषयले गंभीर असे बरं आपला. हो सांगू राहिलो तुम्हाला मी. बरं साहेब, त्याला विचारतो आम्ही. ठीक आहे, कुठे आहे ते? चला म्हटलं मागे या. बापरे, गेले तर बर्फ टाकून मारू आले पोलीस वाले. म्हणजे हा म्हणजे अबे माहित असं सांगून दे ना रे. बाबा मला माहित असं आतापर्यंत सांगितलं नसतं काय आणले. अरे पोलीस मला एवढा काटवायला बाप्पा, का भांडणं करू आला का? मग त्याच्या बायको सांगते 5-5 मिनिटाला येते, एक इकून लट्टा मारते, तिकून लट्टा मारते, चालला जाते. काय करा बरं, डोकं फोडलं द्या पोलीस. मला माहित नाही तरी ते मारू राहिला मला. मग या ते पोलीसवाला सांगून राहिला की बा शेवटचा कॉल तुला आलता, तू त्याला बोलला पण काय बोलला ते? तुला माहित आहे, तुला बा माहित असेल सांगून दे, तू कशाला फसू राहिला? शांताराम मामा, मला माहित नाही ना रे कुठे गेले ते दोघं जण. मला काय माहित बरं. मला फोन आलता, हॅलो हॅलो करू राहिलो, तिकून काही जाऊ नाही तू नाही, मग काय बोला बरं? कसं कर बरं शांताराम आता? हे तर म्हणते माहित नाही म्हणते. अरे पोलीसवाला निरा नुसतं इकून झेडू तिकून झोडपे. अरे कसं करा पोलीसवाला काय सांगता? मग या खरं सांग रे, माहित आहे का तुले? नाही हो मामा, मला नाही माहित. एवढा मार खाल्ला असता का मग मी मित्रासाठी? अरे बाबा पहिलं नाव सांगितलं असतं कुठे गेले ते. पण हा बा मला माहित नाही तर मी काय करू बरं आता? माहित असतं तर पहिले सांगितलं असतं. मला वाटतं मंगेल माहित नाही, पोलिसाला सांगू आपण, माहित नाही म्हणा याले. मी तर म्हणतो पोलिसाला सांगून देऊ आपण म्हणा की बाबा त्याला आम्ही लय विचारलं म्हणा, त्याला माहीतच नाही म्हणा काही. त्याला माहीत असतं तर सांगत नसतं म्हणते ना, तर असा विषय. पण पोलीसवाला लयच भारी आहे बा. हा काय म्हणते, मला माहिती आहे म्हणते सगळं. पोराला माहित असतं सांगितलं असतं ना पोरानं. एवढा मार खाल्ला नसतं ना पोरानं, माहित नाही ना मग गेले. मी काय म्हणतो, चाल पोलिसाला सांगू आपण म्हणा, काही माहित नाही म्हणा त्याला. बरं ठीक आहे, चाल मग. अरे बाने, मग काय मंगेशले पोलीस मारू राहिले का रे? 100% मारता. मंगेशला माहित नाही दोघं जण कुठे गेले ते. मंगेश सांगून राहिला. हो का? म्हणजे ते दोघं जण पडून गेले, मंगेशला माहित आहे. आणि ते मंगेशचा मित्र आहे का म्हणते ना? त्यानं नेलं रे पोरगी, कोणती असेल त्याची डाव, कोणतं काय असेल ते लफडं असेल त्यांचं. ते दोघं जण पडून गेले, सगळं मंगेशवर आलं. आणि त्या पोरानं काय केलं, शेवटचा कॉल गेला. मग ते पोलिसांना माहित पडलं, असं झालं ते. बाई नाही मारत असेल का त्याले? जास्त नाही मारत ते पोलिसाले. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे बाल्या, टेन्शन येत नाही का बा? काय रे लय मारते करते पोलिसाले, लय मारवले सर त्याले. मग आता नाही नाही जास्त नाही मारत, 1-2 झोडपे दिले असेल. तुम्ही टेन्शन घेऊ नका, जेवण घेऊन कर जा. आता जेवण बाबा घासाने घ्या वाटत रे. कधी येते रे मंगेश मग आता घरी? काहीच माहित नाही ना मला कधी येतात ते. शांताराम काका गेले ते पोलीस स्टेशन मध्ये. ते काय सोबत सोबत गेले ते 4-5 जण. बंडा होता वाटते, ते गेले ना गेले मंगेश आणाले. नाही मंगेशला थोडी आणायला गेले ते फक्त त्या बापाला बोलवलं. कोणाच्या मंगेशच्या बापाले. ये बो त्या पोराला बा माहित आहे, सांगून राहिला पोरग. त्यासाठी त्या पोलीसवाल्यानं फोन लावला, असं झालं ते. हो का? मग मंगेश कधी येते रे? काही नाही, समजते आज समजते कसं काय ते. तुम्ही टेन्शन घेऊ नका. समजा मला माहित पडलं का नाही की मंगेश कधी येला, तुम्हाला मी सांगतो बरोबर टायमावर. बरं सांगतो नक्की नक्की सांगतो ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला येतो बरं, चला. काय बाप्पा काच करा रे. का तुमच्या पोराले? हो साहेब, आम्ही त्याला भेटलो. ते म्हणे मला कॉल आलता म्हणे, पण समोरून काय बोललं मला काही समजलंच नाही म्हणे. म्हणजे आवाजच नाही येत म्हणे. असं झालं ते गणित. हो का? खोटं बोलते? नाही साहेब, मला माहिती आहे ना पोरगं साहेब ते सांगत नाही तर मला सांगतील ते. बरं ठीक आहे, ओके, काही टेन्शन नाही. मग आता उद्या सकाळी त्याला घेऊन टाका तुम्ही. आता आजचे दिवस त्याला राहू द्या इथं. हो सर, पण एक विनंती आहे, तिला आता मारू नका फक्त. नाही नाही, आता नाही मारत आम्ही टेले. ले मारला आम्ही पहिले, पण त्यांना सांगितलं नाही. बहुतेक तिला माहीत नसेल मग आता, नाही का? आता डावडे मग आता मारत नाही आम्ही टेले. उद्या सकाळी घेऊन टाका टेले. पोरगी पडून दिला का? हा बस इथं. खरे परश्या, तू कसं का सापडला बेनले? काय बुवा, पुरा गेम झाला बे लगा. तिनं फोन लावता बे तिच्या बापाले. म्हणजे अरे आम्ही मुंबईला पोहोचलो, अर्ध्या एका घंट्याने तिनं फोन लावला. बाबा म्हणे मला घ्यायला या म्हणे, येणं मला पडून नेलं म्हणे डायरेक्ट. बस तिनं कायला सगळं सांगून दिलं, आम्ही कुठं आहे काय ते. पोलीसवाले आले, मग पकडलं. अरे बापरे, इकडे लगा मी कुत्र्यासारखं मार खाल्ला लगा. हा तरी नाही सांगितलं, तिनं फोन लावून सांगितलं. काय लगा तू तर म्हणे लॉयला म्हणे रे. काय जगा धोका दिला बी तिनं. अरे बा काय लगा लय मारलं वाट तुले. अबे भर पाव टाकू मारलं मले, तरी म्या नावने सांगितलं. तिनं फक्त काय बोलायला का तू. चाललो मी सकाळी, झालं माय. हो का? काय लगा मला वाटलं होतं सांगतेस ती. काय लगा धोका दिला तिथं. बस तू आता बमलर माय भिंत.